नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड शहराच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण बोलणार आहोत. निवडणुका साधारण होतील एक महिना दीड महिन्यामध्ये निवडणूक होतील असा एक अंदाज आहे. पण त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या प्रभागनिहाय ज्या फोडल्यात त्याचं प्रारूप जाहीर केलेलं आहे काल 20 तारखेला. त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रचंड मोठा घोळ आहे त्याच्यामध्ये. जवळपास 92,000 नावं दुबार आहेत. काही दुबार आहेत, काही तिबार आहेत, काही इथलीच नावं परत शिरूरला आहेत, कोथरूडला आहेत. असा फार प्रचंड मोठा घोटाळा आहे त्याच्यामध्ये. आणि जे उमेदवार त्या प्रभागात लढायला तयार आहेत, जे तयारी करतायत 2-3 वर्ष, त्यांचीच नाव मतदार यादीतून गायब आहेत. हा राजकीय सोडापोटी केला आहे का निवडणूक यंत्रणेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून झालेला घोळ आहे, BLO कडून झालेला घोळ आहे, हे काय अजून ते क्लिअर होत नाही. परंतु घोळ मात्र प्रचंड आहे. त्याच्यामुळे संभ्रम आहे. कार्यकर्ते खडबडून जागे झालेले आहेत. ज्याला निवडणूक लढायची तो आता मतदार याद्या चाळायला लागला. यापूर्वी सहसा मतदार यादीच्या नादात कोणी लागत नव्हतं. पण मतचोरी हा जो विषय आलेला आहे चर्चेला, राहुल गांधींनी आणलाय, राज ठाकरेंनी आणलाय, आदित्य ठाकरेंनी आणलाय, आशिष शेलार भाजपचे त्यांनी, मंदा म्हात्रे आमदार भाजपचे त्यांनी, की दुबार नावं आहेत, नावं वगळलेली आहेत. फार मोठे घोळ आहेत. पिंपरी चिंचवडच्या मतदार यादीचे जे प्रारूप जाहीर झालेले त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड घोळ आहे. बालाजीनगरमध्ये 4,500 मतदार ज्याची 3 मतदार याद्या आहेत त्याच गायब झाल्या. तळवड्यामध्ये ज्याला लढायचं आहे निवडणुकीला त्याचंच नाव गायब आहे. चिखलीमधून ज्याला उमेदवारी करायची आहे त्यांचं नाव गायब आहे. प्राधिकरणामध्ये मुस्लिम मतदार कुठे नाही, पण 150 मुस्लिम मतदारांचे नाव प्राधिकरणाच्या गंगानगर यादीत आहे. रावेतला तसाच प्रकारे रावेतची जाधव वस्तीची नावं प्राधिकरणाच्या यादीमध्ये आहेत. असे फार घोळ झालेले आहेत. ह्या सर्वावरती उत्तर काय, नेमकं करायचं काय? आता ही मतदार प्रारूप यादी जाहीर झालेली आहे. त्याला 27 पर्यंत त्याला हरकती सूचना द्यायची संधी आहे. त्याच्यामुळे ज्यांना याच्यामध्ये निवडणूक लढवायची आहे, ज्यांना वाटतं की आपल्याला मतदान करायचं आहे, त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण सखोल चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत सारंगजी कामतेकर. सारंगजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सारंगजी हे राजकीय विश्लेषक आहेत. मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या शहराच्या मतदार याद्या अक्षरशः कोळून फैलेले आहेत. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांचा सखोल त्या विषयाचा अभ्यास आहे. कायदेशीर सल्ला ते जे कार्यकर्ते आहेत त्यांना कायदेशीर सल्ला पण देत असतात या विषयाचा. सारंगजींनी ह्या सगळ्या मतदार याद्यांचा बारीक अभ्यास केलेला आहे. त्यात नेमक्या काय त्रुटी आहेत, कुठे कुठे चूक झालेल्या आहेत, त्या संदर्भात त्यांनी बोर्ड ठेवलेले, राज्य निवडणूक आयोगाकडून तक्रार केलेल्या आहेत. सारंगजी, मला सांगा, कालची मतदार यादीचं प्रारूप जे जाहीर झालेलं आहे, 32 प्रभाग आहेत, 32 प्रभागांच्या मतदार याद्या, तुम्ही साधारण वरवर तुम्हाला नेमकं काय दिसतं त्याच्यामध्ये? ते प्रारूप यादी जाहीर करताना किंवा प्रारूप यादी तयार करताना राज्य शासनाने प्रामुख्याने राज्य निवडणूक आयोग होता, तर त्यांनी त्याबाबतीत सूचना दिल्या होत्या की या याद्यांची फोड कशी करायची. आणि याद्यांची फोड करत असताना सहसा आपण पाहिलं असेल कुठली मतदार यादी असेल तर त्याच्यावरती त्याला पत्ता असतो की तो कोणत्या परिसराची ती यादी. आणि ज्या ठिकाणी ज्या बॉर्डर लाईनने जे 2 प्रभाग एकत्र जोडले गेले असतील किंवा 2 प्रभाग शेजारी असतील तर त्या ठिकाणी मतदारांची नावं अलीकडे पलीकडे अशी शक्यता दाट असते. आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने असं स्पष्ट सांगितलं होतं की ज्या ठिकाणी असा संभ्रम असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ते मतदार कुठे आहेत त्याची छाननी करायची. आणि ते त्या प्रभागामध्ये ते मतदार त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं होतं. आणि ज्या अर्थी हा शब्द प्रारूप आहे, प्रारूप तर त्याचा अर्थ होतो ही अजून कच्ची यादी आहे. त्यामुळे प्रारूप यादीमध्ये जर काही चुका असेल यादीमध्ये तर ते चुका दुरुस्त करण्यासाठी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने किंवा महानगरपालिकेने ही यादी आता जाहीर केलेली आहे. आता जी जाहीर यादी आहे त्यामध्ये आपल्याला जर का काही त्रुटी आढळत असतील तर ते त्रुटी त्यांच्या पुढे मांडणे आणि त्या त्रुटीचं जे काय असेल निराकरण करून घेणे ही आता खरं तर ती वेळ आहे. त्यामुळे प्रारूप असल्यामुळं एकदम लगेच गोंधळून जायचं किंवा घाबरून जायची असं काही आवश्यकता नाहीये. परंतु त्याचबरोबर दुर्लक्षित करणे किंवा गृहीत धरणे हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे आता प्रारूप यादी आलेली आहे, ती यादी फोड करताना गडबड झालेली की तर 100% गडबड झाली. त्याच्यामध्ये मला जे प्रायमरी जे रिझन दिसतं, जे प्रमुख कारण दिसतं की मतदार याद्यांच्या संदर्भातली जी काही फोड करायची होती ते राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदा एक त्याची डेडलाईन दिली होती आणि प्रथमतः 6 नोव्हेंबरला या याद्या पब्लिश होणार होत्या. बरोबर आहे. आणि 6 नोव्हेंबरला याद्या पब्लिश होणार म्हणून त्या याद्या तयार करायची जी पूर्व प्रक्रिया असते, फोडीची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया साधारणतः आपल्या प्रशासन स्तरावरती 27
ऑक्टोबरच्या आसपास मध्ये संपवायची होती आणि त्यानंतर त्यांचं अंतर्गत कामकाज करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी जाऊन त्यांची मान्यता घेतल्यानंतर ते प्रारूप प्रसिद्ध होणार होतं. आणि साधारणतः आपल्या लक्षात असेल की जो ऑक्टोबरचा तिसरा आठवडा होता हा दिवाळीचा आठवडा होता. बरोबर. आणि दिवाळीचा आठवडा असल्यामुळे बहुतांश जे प्रकरण ज्यांच्याकडे ते काम दिलं होतं, परीक्षांकडे काम दिलं होतं, ज्या बीएलओंच्या मदतीने हे कामकाज करायचं होतं, तर बऱ्यापैकी प्रमाणात ही मंडळी त्या दिवाळी असल्यामुळे कोणी सुट्टीवर गेले, कोणी गावी गेले, कोणाच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, कोणाकडे पाहुणे आलेत. तर पहिलं तर कारण हे होतं की त्या दिवाळीच्या काळामध्ये हे केल्यामुळं ती सगळी प्रक्रिया थोडीशी ती प्रक्रिया विस्कळीत झाली, हलगर्जीपणा झाला एक. आणि दुसरी गोष्ट, जर त्याला मुदतवाढ मिळाली होती, कारण साधारणतः 6 तारखेला याद्या पब्लिश होण्यानंतर पहिली मुदत वाढली की 14 तारखेला, आणि 14 नंतर परत ही मुदत वाढली 20 तारखेला. त्यामुळे एक 15 दिवसाचा बफर मध्ये मिळाला होता साधारणतः. बरोबर. तर त्यामध्ये हे खरं तर पुन्हा एकदा निरीक्षण त्याचं होणं गरजेचं होतं, कारण की त्यावेळेस घाई होती आणि साधारणतः प्रशासन स्तरावरती सर्वांना माहिती आहे की दिवाळीमुळे बरीचशी मंडळी नव्हती. अनेक ठिकाणी प्रशासनाची धावपळ झाली की ज्यांना काम दिलं होतं ते त्यांनी असमर्थन दर्शवली. बरोबर. काही कारणामुळे, त्यांना तांत्रिक कारणामुळे, त्याच्यामुळे त्यांना राखीव जी काय त्यांची टीम होती ती टीम तिथे जोडावी लागली. आणि त्यामुळे कसं होतं, हे जे थोडंसं आपण म्हणतो की निष्काळजीपणा किंवा ते हलक्यात घेण्यात आलं आणि सहज घेण्यात आलं. आणि अर्थात मी अगदी प्रांजळपणे सांगतो की प्रशासनातले काही मंडळींनी खरंच चांगलं काम केलं, ते गांभीर्याने काम केलं, परंतु काही ठराविक मुठभर लोकांनी जर चुकीचं काम केलं तर त्यामुळे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये दोष दिला जातो. आणि यामध्ये विशेष करून असं आलंय की ज्यावेळेस आपण यादी फोड करायचं म्हणतो, तर यादी फोडचा असतो की जिथं बॉर्डर लाईन असेल तिथं अलीकडे पलीकडे काय गेले असतील, बरोबर, तर तो शोधायचा असतो विषय. पण इथे काय झालंय की मध्यभागातलेच याद्याच्या याद्या गायब आहेत. म्हणजे आपण जसं थोडं उदाहरण असं सांगा ना, थोडं नेमकं लोकांना सुस्पष्ट असं करा की ह्याच्यामध्ये हा एक उदाहरणार्थ हा एक प्रभाग आहे, या प्रभागातली अशी नावं गायब झाली होती, ती कुठे गेली, काय गेली, लोकांना थोडं 2-3 प्रभाग आपलं उदाहरण दाखल म्हणून आपल्याला देऊ इच्छितो. की काल जो विषय निघाला बालाजीनगरचा, तर बालाजीनगर ही जी वस्ती ही म्हणतो एकत्रित बनवली, म्हणजे त्या वस्ती अशी विखुरली गेलेली नाही. बरोबर. आणि ती वस्ती प्रभागाच्या बाउंड्रीवर सुद्धा नाही, ती प्रभागाच्या मध्यावरती आहे. असे असताना त्या प्रभागातल्या 3 मतदार याद्या अखंड याद्या, ज्याच्यावरती पत्ता स्पष्टपणे आहे की बालाजीनगर आहे, आणि अगदी शेंबड्या पोराला जरी विचारलं तर ते पत्ता वाचून सांगेल की हा कुठला आहे. बरोबर. परंतु ते 3च्या 3 मतदार या प्रभाग क्रमांक 9 मध्ये समाविष्ट करण्यात आले. 8च्या 9 मध्ये किती अंतर असेल असं नाही, 8 आणि 9ची बाउंड्री आहे. अच्छा. परंतु ह्या वस्तीच्या मध्ये अजून एक गणेशनगर गवळी माता वस्ती आहे. बरं. आणि त्याच्यानंतर काही परिसर आहे आणि मग नंतर प्रभाग 9 आहे. तर ती गडबड झाली. जी आता एक नवीन कानावर आलं की तळवड्याची जी यादी आहे, तर तिथली 7 नंबरची यादी संपूर्ण यादी ती चिखलीला लागलेली आहे. अच्छा. बर. अशा प्रकारे हे 2 उदाहरणं आता प्रामुख्याने आली. त्याचबरोबर आता काही विषय असेल की पिंपरीतील जो आपला सिंधी समाज आहे, सिंधी समाज हा सहसा पिंपरीमध्ये तोही एकत्रित आहे तो. तर त्यांची ती जी नाव आहे ती गांधीनगरला लागलेली आहेत. अच्छा. गांधीनगर झोपडपट्टी अलीकडे, खरावडी त्या पट्ट्यातला 9 नंबरचा परिसर तो. आणि जे आता ऐकायला मिळालं की परत काही कार्यकर्ते येत असतात, माहिती घेत असतात. एक उदाहरण आता आलं की इंद्रायणनगरचा जो आमचा परिसर आहे, त्या परिसराच्या भागामध्ये नाशिक रोडची बाउंड्री आहे 3 नंबर आणि 6 नंबर प्रभागाची. बरं. तर तिथे मतदार यादीमध्ये स्पष्टपणे पत्ता गुरुविहार कॉलनी आहे. गुरुविहार अगदी आपल्या महानगरपालिकेच्या ई प्रभागाच्या लागूनच गुरुविहार. बरोबर. आणि ती जी नावं आहेत ती नावं आज धावडे वस्तीच्या प्रभागात लागली आहेत. अच्छा. एकदम पलीकडे 250-300 नावं ती तिकडे लागलेली आहेत. तर त्यामुळे काय होतं की जी प्रक्रिया आयोगाने घालून दिली या संपूर्ण हरकती सूचना बाबतीमध्ये, त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की जर माझं नाव जर चुकीच्या प्रभागात गेलं असेल तर मला हरकत घ्यायचा अधिकार आहे. आणि तो अधिकार मला हरकत घ्यायची असेल तर त्यांनी नमुना अ म्हणून एक त्याचा हा मुद्दा महत्वाचा असा आहे की जे लोक आता तक्रारी करणार आहेत किंवा आमची नाव मतदार यादीत नाहीत, त्यांनी कशा पद्धतीने ती नाव पुन्हा यावं यासाठी काय नेमकी हरकत सूचना कशी घ्यायची? नाही, आता मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की नागरिकांना स्वतःहून असं करणं या सध्याच्या प्रक्रियेमध्ये अशक्य आहे. अच्छा. त्याचं कारण असं आहे की मतदार यादी तर हार्ड कॉपी येते, आयोगाने पब्लिश केली ती एक तर हार्ड कॉपी आहे.
ती एका प्रभागाची जर यादी आपण घेणार असाल तर साधारण 8 ते 10 हजार रुपये त्या यादीची किंमत आहे. सामान्य माणूस त्यात जाऊ शकत नाही. सामान्य नागरिकाचा त्याची आवश्यकता नाही ती यादी घेण्याची. आणि ती यादी आयोगाने ती सॉफ्ट कॉपीमध्ये PDF पद्धतीने ती वेबसाईटवरती महानगरपालिकेची उपलब्ध केलेली आहे. बरं. परंतु महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जी यादी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फोटो नाही आहेत. अच्छा. तर विना फोटोची यादी तिथं पब्लिश झालेली आहे. ज्या फोटोच्या याद्या ज्या पब्लिश झालेल्या आहेत त्या हार्ड कॉपीज आहेत. आता ती जी PDF आहे त्या PDF मध्ये सर्चिंग करता येत नाही आपलं, म्हणजे नॉर्मल ती मशीन रिडेबल असते यादी, तर ती मशीन रिडेबल नाहीये. त्यामुळे ती यादी जर चाळीची, जर तुम्ही नागरिक म्हणून असाल, जर उद्या अविनाश शेलेकरांना वाटलं माझं नाव तपासावं का नाही तपासावं, तर ते तपासायचं त्याला अख्खी यादी फिजिकली मॅन्युअली त्याला कॉम्प्युटर चेक करावं लागेल किंवा फिजिकली चेक करावं लागेल. त्यामुळे अशा प्रकारचं, आणि माझ्यासाठी ही पहिल्यांदा निवडून मी अशी पाहतोय, कारण आपण जर केंद्र सरकारची आपण जर सिस्टीम पाहिली आपण, तर केंद्रीय निवडणूक आयोगाची जी मतदार यादी आहेत अख्ख्या देशभराची, जे विधानसभा लोकसभाची जी आपण यादी म्हणतो, त्या यादीसाठी तुम्ही देशभरामध्ये तुमचं नाव कुठे असेल तरी ते सापडतं, तर तुम्ही सर्च करू शकता. अच्छा. तुमचं नाव टाकलं, तुमचं वय टाकलं, तुमची जन्मतारीख टाकली, किंवा तुमचं इलेक्शन आय कार्ड नंबर असो, तो जर कार्ड नंबर टाकला तर तुमचं नाव सापडतं. ते सापडतं. आता आपण तंत्रज्ञानाच्या जमान्यात आहोत. एकीकडे इतकी तांत्रिक प्रगती भारताने केलेली आहे, आणि दुसरीकडं प्रशासनाच्या वतीनं किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं त्याचा ऍप सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही, किंवा ऑनलाईन सर्च इंजिन सुद्धा उपलब्ध केलं नाही. त्यामुळं सामान्य नागरिकाला त्याचं नाव कुठे आहे हे काय समजणार नाही, हे समजणं अशक्य आहे प्रथमतः. आणि दुसऱ्यांदा जर त्याला कदाचित काही राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव करून दिली, तर तो फॉर्म त्याला भरायचा आहे. त्याच्यामध्ये त्याच्या रहिवास पुरावा जो आहे, त्याचा आधार कार्ड आहे, त्याचं रेशनिंग कार्ड असेल, प्रॉपर्टी टॅक्सची पावती असेल, लाईट बिल जे असेल, ते पुरावे त्याला जोडायचे, आणि ते जोडून तो अर्ज त्या प्रभाग कार्यालयात द्यायचा आहे. तदनंतर त्याची सुनावणी होईल, त्याची ती सगळी माहिती घेतली जाईल, आणि मग त्याचं नाव समावेश केला, म्हणजे त्याची जी हरकत ती मान्य अमान्याचा निर्णय होईल. तसं त्याला नमुना नावाचा फॉर्म आहे. आणि एखादा त्रयस्थ व्यक्ती जर अशी हरकत घेत असेल की हे नाव चुकीचं आहे, किंवा हे नाव समाविष्ट नाही, किंवा हे नाव समाविष्ट केलं पाहिजे, तर तो त्रयस्थ व्यक्ती जर हरकत देत असेल तर त्याला ती हरकत देता येईल, त्याला ते पुरावे जोडायचे. अच्छा. बरं. मग त्या लोकांकडून गोळा करून ते पुरावे, त्या लोकांकडून गोळा करून त्यांनी ते पुरावे जोडले. कारण उद्या मी जर आलो की मला तुमचं आधार कार्ड द्या, तर सहसा आधार कार्ड कोणी असं सहजी देत नाही, किंवा तुमचे लाईट बिलाची कॉपी द्या, तुमचे प्रॉपर टॅक्सचे पावते द्या आणि हे द्या, तर सहसा माणसंही अशा प्रकारचे कागद देत नाही. परंतु आयोगाने असं सांगितलं की असं जर काही चुकलं असेल, जर हरकत असेल तुमची, तर तो पुरावा तुम्ही द्यायचा. पण तो पुरावा दिल्यानंतर ज्याने हरकत घेतलीये आणि ज्याच्या नावाबद्दल हरकत आहे त्याला नोटीस काढावं लागणार आहे. त्याला नोटीस काढून त्याचं म्हणणं ऐकून घेतलं ना, की त्याचं नाव कुठे ठेवणं त्याला अपेक्षित आहे. बरं. आणि मग ह्याच्यामध्ये तो निर्णय होणार आहे. वस्तुतः तो ज्या ठिकाणी रहिवास करतोय आणि ज्या प्रभागात त्याचं नाव असणं अपेक्षित आहे, तो जर का तिथे राहत असेल तर ते पाहणी करून पडताळणी करून ते नाव तिथे समाविष्ट केलं पाहिजे. ते निवडणूक विभागाने करायला पाहिजे असं नाही, हे निवडणूक विभागाने केलं पाहिजे. आणि दुसरीकडे असं आहे की हे आणि ब चा नमुना जो आहे, जसं आहे तो ज्याचा मतदार आहे त्यांनी स्वतः भरायचा, आणि ब आहे तो त्रयस्थानी भरायचा. परंतु ज्या ठिकाणी गठ्ठ्याने चूक झालेली आहे, बापरे, की वस्तीच्या वस्तीच गायब आहे, तिथे चाळच गायब आहे, किंवा एखादा परिसर पूर्णच गायब आहे, त्या ठिकाणी 200-500 लोकांनी कडनं आपण त्यांनी हरकती आणून जमा करावा. मला वाटतं ही कुठे मतदाराची हॅरेसमेंट आहे, आणि हे छळून देते स्पष्टपणे की मतदाराला विनाकारण हे सगळी प्रक्रियेवर त्यांनी येऊन पालिकेच्या कार्यालयात द्यायचंय. म्हणजे त्याचं उद्या तो कुठे कामकाज करत असेल, तो ड्युटी असेल, पोटार्थी लोक त्याचं काय, आणि त्याचं नाव तो कुठे शोधणार आहे. आणि कदाचित हा मतदान त्याचं कुठे आहे हा मतदानापुरता कदाचित विषय काही ठिकाणी असू शकेल. परंतु झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये गंभीर बाब अशी आहे की झोपडीधारक जो असतो ज्यावेळेस त्याचा पुनर्वसनचा प्रकल्प चालतात, फोटो पास वगैरे, ज्या केव्हा वेळेस त्याचं पुनर्वसन येईल, तर त्यावेळेस हे जे मतदार यादीतले नावं असतात ते जे तो कुठल्या प्रभागात आहे तो पुरावा जो असतो तो पुरावा ग्राह्य धरला जातो. म्हणजे साधारणतः आतापर्यंत आपल्याकडे अशी पद्धत आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 97 साली जी निवडणूक झाली होती, बरोबर, तर 97 सालच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या 95ची मतदार यादी वापरण्यात आली. बरोबर. तर 1/95 ज्याचं नाव त्या मतदार यादीत होतं, तो पात्र ठरतो.
बापरे. आणि आज तो तिथे रहिवासी आहे का नाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे काही तिथे सिद्ध करतो. कदाचित तो आज पुनर्वसन होईल का 10 वर्षांनी किंवा शासनाने कदाचित काही नियम बदलला असेल तर त्याच्या लाभापासून तो वंचित राहू शकतो केवळ ह्या अशा एका हलगर्जीपणामुळे, चुकीमुळे. त्यामुळे तसा तो विषय थोडासा गंभीर होतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी असं होतं की मतदार यादीचा जो पुरावा असतो तो सुद्धा पासपोर्टसाठी काही ठिकाणी तो वापरला जातो. अर्थात तो विधानसभेची यादी वापरली जाते परंतु सामान्य मतदाराला विधानसभेची मतदार यादी, मनपाची मतदार यादी त्यात नाही, याबद्दल तो थोडा अनभिज्ञ असतो. आणि महानगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना किंवा महानगरपालिकेमध्ये यादी फोड करत असताना ही जी झालेली चूक आहे याचे परिणाम त्याला विविध पद्धतीने होऊ शकतात. तर लोकांचा विश्वास उडवलो, यंत्रणेवरचा विश्वास उडवला. एकीकडे आपण हा यंत्रणेचा विश्वास उडतो, दुसरीकडे विषय असा आहे की निवडणुका ह्या खऱ्या अर्थाने आपण लोकशाही देश आहे आणि लोकशाही प्रक्रियेतला हा उत्सव आहे की लोकशाहीमध्ये ज्याला निवडून द्यायचंय मतदारांनी जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन निवडून द्यावी अशी अपेक्षा असते. आणि वारंवार ह्या तक्रारी होतात की मतदानाची टक्केवारी कमी होते किंवा मतदान बेसिक रिझन हे आहे. त्याचं महत्वाचं कारण हे सुद्धा. आणि आपण जर मागच्या 30-35 वर्षात महानगरपालिकेत जेवढ्या निवडणुका आपण पाहिल्या असतील तर आपल्या अनेक उदाहरण असेल की 2 मतं, 5 मतं, 1 मतं, 10 मतं, 7 मतं, 50 मतं, 100 मतांनी निकाल इकडचे तिकडे झाले. बरोबर. आणि इथे जर एका प्रभागामध्ये 1000, 2000, 3000, 5000 नावांची जर का गोंधळ असेल तर त्या निवडणुकीच्या आणि त्या लोकशाही प्रक्रियेला काय अर्थ आहे? तुम्ही सांगितलेला मुद्दा फार गंभीर आहे. कारण अलीकडची निवडणूक ही इतकी कटोकटी होतीये ना, आताची राजकीय परिस्थिती पाहिल्यावरती ती फार गंभीर बाब आहे. मला याच्यामध्ये सांगा, 92,000 दुबार नावं, म्हणजे मी असं ऐकलंय की काही काही जणांची 3-3, 4-4 वेळा नावं वेगळ्या मतदार यादीमध्ये. याला काय काउंटर, याला कसं काउंटर करणार आता? 92,000 दुबार नाव, त्याचा अर्थ काय होतो की 46,000 अच्छा बरोबर दुप्पट आहे म्हणून ते 92 होते. परंतु ही ते पिंपरी चिंचवड भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहराअंतर्गत येणारी जी तिन्ही याच्यामध्ये ती दुबार यादी 92,000 राज्य निवडणूक आयोगाने आता ती यादी पब्लिश केलेली आहे ती आता मनपाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि त्या प्रभागामध्ये ते नाव कुठलं समाविष्ट आहे ते दुबार आहे का त्याच्याबद्दल ती. आणि आता जर आपण पाहिलं याद्यांमध्ये त्याची खूण आहे, 2 स्टार त्याला गेले, तो डबल आहे तो. आता अनेक जण असे आहेत की ज्यांची नावं दुबार आहेत, त्यांची नावं तिबार आहेत, त्यांची नावं 4 वेळा आहेत, त्यांची नावं 5 वेळा आहेत. कुटुंबाची नावं 2-2, 3-3, 4-4 वेळा आहेत. आता हे जो काय आकडा आपण म्हणतो 92,000चा, हा आकडा फक्त जे मशीन मध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये हे फक्त त्याचं जे फिगर असते ती फिगर कॅच करतो. अच्छा. तर त्यामुळे त्या फिगर म्हणजे त्याचा अर्थ की बाबा 6 रंग, तर जिथं 6 रंग असेल तेवढंच ते सेम येईल. परंतु उद्या काही चुकून काही स्पेलिंग मिस्टेक मध्ये टिंब गेलं असेल तर ते त्यात येणार नाही. अच्छा. त्यामुळे ते जी तशी नाव आहेत किंवा अनेक ठिकाणी कसं होतं की नाव असेल तर आपण संपूर्ण नाव लिहितो. हो बरोबर. राकेश पंढरीनाथ शिंदे बरोबर. आणि काही ठिकाणी तो राकेश शिंदे लिहितो आणि मतदारीला नाव कसं राकेश शिंदे, खाली वडिलांचं नाव पंढरीनाथ. आणि काही ठिकाणी राकेश पंढरीनाथ शिंदे किंवा काही ठिकाणी नाव असे असतं शिंदे राकेश पंढरीनाथ. हो बरोबर, आडनाव असतं. हे अशी जी दुबार नाव आहेत ही ह्याच्यामध्ये येत नाही. अच्छा, मग लाखाच्या आसपास, लाखाच्या पुढे असू शकते. आणि दुसरं असं की जी दुबार नावं जी आता काढली ही पिंपरी चिंचवड भोसरी अंतर्गत काढली. आता पिंपरी चिंचवडच्या व्यतिरिक्त खेड, जुन्नर, आंबेगाव, उद्या मावळ, मुळशी हा पुणे जिल्हा, जो बारामती, इंदापूर, दौंड हा जिल्हा आणि आजूबाजूचे जे जिल्हे किंवा संपूर्ण महाराष्ट्र ह्याचा जर तुम्ही विचार केला तर असे असंख्य मतदार आहेत ज्यांची नावं हे गावाकडे सुद्धा आहेत आणि ज्यांची नावं शहरामध्ये सुद्धा आहेत. आताच्या घडीला जी आयोगाने जी यादी पब्लिश केली आहे ती केवळ शहराच्या अंतर्गत केलेली आहे. अच्छा बरं. मग त्याच्यामध्ये उद्या समजा माझं नाव बीड मध्ये आहे, म्हणजे मी तिथं जिल्हा परिषदेला मतदान करणार, माझं नाव परत इथे पिंपरी चिंचवडला आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेलाही मतदान करू शकतो कारण अंतर भरपूर आहे. हे या दुबार नावांचा कुठेच याच्यामध्ये विचार नाही. आता त्याच्यात कसं आहे की आपण विशेष करून उल्लेख केला म्हणून मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषदला मतदान केलं जो सामान्य मतदार आहे ज्याचं नाव अनावधाने किंवा चुकून आलेलं असेल त्याच्या हातावरती ती निश्चितपणे शाही असणार आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा मतदान करताना त्याला अडचण ठरू शकतो. पण काही ठिकाणी जर खोडसाळपणा झाला असेल, शाही खोडून ते परत त्याचं काही केमिकल वापरून ते काही प्रकार केले जातात, तर तसं झालं तर ते होऊ शकतं. परंतु बीडचा आपण उल्लेख केला म्हणून सांगतो मी की आवर्जून एक विशेष करतो की बीडचं बेलुरा नावाचं एक गाव आहे. बरं. जे बीड विधानसभेच्या क्षेत्रामध्ये येतं. आता माझ्या पाहण्यात आढळत असं आहे की त्या ठिकाणचे सुमारे 35 जणांची नावं ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत, बीडला आहेत आणि 35 जणांची नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3-3 वेळा आहेत. आणि कोथरूडला पण आहे.
कोथरूडला आहे, पिंपरीमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये 2-2, 3-3 वेळा आहे, खेडला आहे, नंतर त्यांच्या गावाकडे सुद्धा मतदार आहे. याला कसं काय चेक करणार हे? आणि ते तर चेक करणं सामान्य मतदाराच्या किंवा एखाद्या उमेदवाराच्या त्याच्या क्षमतेच्या बाहेरचा हा विषय आहे. परंतु अशा प्रकारची जी दुबार नाव आहेत, ही दुबार नावं मोठ्या प्रमाणात आहेत. त्या दुबार नावासंदर्भात आयोगाने पहिल्यांदा एक चांगलं पाऊल उचललंय की ती नावं आयडेंटिफाय करायची आणि ती नावं आयडेंटिफाय करून त्या जी आता दुबार स्टार मार्किंग असेल तर त्यांच्या भेट घ्यायची. अच्छा, मग ही भेट कोणी घ्यायची? ही भेट त्या प्रशासनाने घ्यायची. प्रशासन त्याला भेटून बाबा त्याचं नाव दुबार आहे, एकतर ती व्यक्ती सेम आहे का, कारण की एकाच नावाचे अनेक असू शकतात. तर तेव्हा प्रथम मतदार यादीमध्ये फोटो पाहून ती नावं ती सेम आहेत का हे आयडेंटिफाय करायचंय. ते आयडेंटिफाय केल्यानंतर मग तो जर सेम असेल तर त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचे नाव जर 2 वेगळ्या प्रभागात असतील तर त्याचं नाव त्याला कुठल्या प्रभागात ठेवायचंय हे त्याला विचारायचंय. आता त्याला ते विचारत असताना तो कुठला रहिवासी आहे, त्याचा रहिवासी पुरावा काय हा बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर तो कदाचित असंही असेल की एकाच प्रभागात त्याचं नाव दुबार असेल, तर तो 2 वेगळ्या खोल्यांमध्ये, 2 वेगळ्या मतदान केंद्रामध्ये किंवा 2 वेगळ्या शाळांमध्ये मतदान करायची शक्यता नाकारता येईल. त्यामुळे त्याचं नाव हे एकाच मतदान केंद्रामध्ये किंवा एकाच शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. परंतु अद्यापही त्या बाबतीत कुठले आदेश आयोगाकडनं आलेले नाहीत. आणि प्राथमिक जी माझी माहिती आहे की अशा प्रकारची दुबार नावांची जी यादी आली आहे ती अजून खाली पडताळणीसाठी छाननीसाठी देण्याचं आलेलं नाही. अरे राम, मला सांगा, हरकती सूचनांना 7 दिवस आहे. दुबार नाव पडताळणी करायची असेल तर त्या मतदाराच्या घरी जायचं, त्याचा फॉर्म भरून घ्यायचा, तुला इथे मतदान करायचं की तिथे, चिंचवडला करायचं की पिंपरीला करायचं, ही त्याची संमती. हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही, आम्ही थोडस त्याचा पॉझिटिव्ह विचार करून मी सांगतो की किमान अशा प्रकारचे आयडेंटिफिकेशन हे पहिल्यांदा झालंय आपल्याकडे आता होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. यापूर्वी सुद्धा दुबार मतदाराची नोंद रिपीट मतदार म्हणून मतदार यादीमध्ये असायची. परंतु आता एक स्टेप पुढे जाऊन की त्याची भेट घ्या हा एक प्रयोग होतोय, निश्चितपणे होतोय. तो वेलकम प्रयोग आहे तो. परंतु प्रॅक्टिकली तो किती शक्य आहे, कारण की आता मी जर हरकतदार असेल आणि मला जर दुबार नावाची हरकत घ्यायची असेल तर त्याचं नाव कुठल्या प्रभागात समाविष्ट आहे आणि ते कुठल्या प्रभागात कुठल्या अनुक्रमांकाला समाविष्ट आहे याचा शोध मी घ्यायचा आहे. अरे रामा, आणि ते शोध घेऊन मी ती हरकत जमा करायची आहे. प्रॅक्टिकली जे की अशक्य कुठे ती गोष्ट आहे. मग फार जे की अशक्य, म्हणजे निश्चितपणे अशक्य गोष्ट आहे. मतदार यादी सुधारणा होणार कशी? जे बिहारमध्ये सुद्धा आपण पाहिलं, तिथं त्यांनी बऱ्यापैकी किमान प्रयत्न तरी केले. राहुल गांधींनी मध्यंतरी प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं की हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये कशा प्रकारे कुठले मतदार किती गायब आहेत काय. इथे सुद्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याकडे सुद्धा तसा प्रकार आहे, जी नावं वगळलेली आहेत. एक अतिशय कोणती तरी काय आदर्श काय तो म्हणा काहीतरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काम करत आहे. कारण की आपण मगाशी उल्लेख केला की गंगानगरच्या मतदार यादीमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्या, विशिष्ट समाजाच्या लोकांची नावं तिथे समाविष्ट आहेत. ती जी नावं तिथं समाविष्ट जी आहेत ती नाव आपोआप आलेली नाही. कुणीतरी त्याच्यामध्ये ते फॉर्म 8 भरलेला आहे, खोडसाळपणाचा प्रयत्न, आणि तो 8 भरून तिथं अर्ज तिथे नाव तिथं आणलेलं नाही. त्याचं नाव त्या मूळ ठिकाणून डिलीट झालेलं असणार आहे. अच्छा, त्यामुळे एकीकडे तर दुसरीकडे नाव डिलीट होणार. ते तो मतदार नाव शोधायला गेलं तर सापडणारच नाही. थोडक्यात जसे मी जर जो काय तो आपला रहिवास परिसर असतो जिथं आपण राहत असतो, कायमस्वरूपी पण राहत असतो, सहसा आपण जर मागच्या निवडणुकीला मतदान केलं असेल तर आपण तिथेच असतो, त्या ठिकाणी मतदान आहे असं गृहीत धरतो, आपण काय मतदान शोधत नाही. परंतु आता अशी विषय उघडकीस आले की विधानसभेला तो मतदार जागेवर होता आणि विधानसभेनंतर त्याचं नाव आता डिलीट झालंय आणि तो भलतीकडे गेलाय. आणि तो भलतीकडे गेलाय हे मतदाराला त्याला काय ठांग पत्ता त्याला माहित नाही. आता ज्यांच्याकडे तो आलाय त्यांनाही माहित नाही की हा कोणती उद्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या जागरूक नागरिकांनी जर ते शोधायचं म्हणलं तर तो केवळ नावावरती व्यक्ती कुठून आली तो हे शोधू शकत प्रॅक्टिकल नाही. निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे प्राधिकरण परिसरामध्ये आपण मगाशी गंगानगरचा उल्लेख केला, 100-150चा उल्लेख केला. माझ्या ते प्राधिकरणाच्यापेक्षा 1000 ते 1500 पेक्षा जास्त नावं ही त्या ठिकाणी अशा प्रकारे आलेली आहेत. आणि त्या प्राधिकरणातून 500 ते 1000 नावं ही बाहेर गेलेली आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर विधानसभा निवडणुकीला आपण अनुभवलं, कुदळवाडी मधले प्रामुख्याने जे मुस्लिम मतदार होते त्यांची नावं खेड विधानसभा मतदारसंघात गेली, शेजारच्या पलीकडे. कशी गेली, काय झाली माहित नाही.
तसाच प्रकार हा गंगानगरचा आहे. तिथे मुस्लिम मतदारांची 1000-1500 नावं तिथे आलेली आहेत. ती कुठली आहेत, काय आहेत, काही तपासताय. ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदानाची वेळ येईल त्यावेळेस माझं नाव मतदार यादीत दिसत नाही, हे मतदार त्यावेळेस ज्यावेळेस तिथे तो तक्रार करेल त्यावेळेस ते समजणार. तोपर्यंत सर्वसामान्य माणूस या फंदात पडत नाही. म्हणजे आता ही सगळी जी प्रोसेस पाहिली आपण, तर ह्यांना आता मला वाटतं 20 तारखेपर्यंत हरकत सूचनांची मुदत आहे आणि 27 पर्यंत 20 ला जाहीर 27 पर्यंत मुदत आहे आणि 5 तारखेला 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करायची आहे. अवधी किती राहिलेला आहे? फार थोडा अवधी. हे कसं काय शक्य हो? म्हणजे आता अंतिम मतदार यादी येणार, ती थोडक्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे करूनच ती मतदार यादी पुढे येणार नाही. आता काय होतं की सदोष मतदार यादी आज दिवसभरामध्ये जो काय अनुभव येतोय, जे काय विविध नागरिकांचे ज्यांचे फोन येतात आहे किंवा कोण राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते फोन येतात आहे की मतदारांची हरकत द्यायला गेल्यानंतर जो त्या प्रभाग स्तरावरचा काही स्टाफ आहे, तर काही ठिकाणी निश्चितपणे स्टाफ खूप अकोमोडेटिव्ह आहे, कमी आहे. ते निश्चितपणे नाही, तो प्रयत्न करतो की नाही हे चांगलं आलं पाहिजे, दुरुस्त व्हायला पाहिजे किंवा ती त्यात सुधारायला पाहिजे, निश्चितपणे प्रयत्न करतो. पण काही ठिकाणी असा अनुभव येतोय की विनाकारण त्या नागरिकाला हे आणतो का तो आणतो. आता आज एक माझ्या कानावरती विषय आला की आपल्या एक सन्माननीय ते गेले हरकत घेऊन, त्या नागरिकांसोबत घेऊन गेले आणि त्यांनी आधार कार्ड आणि त्यांचं रहिवासी जे पुरावे होते, इतर पुरावे 3-4 पुरावे त्यांनी जमा केले, हरकत दिली, तर ते त्यांना पॅन कार्ड दाखवा. पॅन कार्ड. आता पॅन कार्डचा वरती पत्ता नसतो, तेव्हा पॅन कार्डचा पण त्यांचं तुमची पॅन कार्डवरची जी सही आहे ती सही आणि ही सही तीच एक आम्हाला तपासायची. आता पॅन कार्डवरती माणूस कुठली सही करतो आणि तो अनेक जणांची सवय असते की पूर्ण सही करतात आणि काही ठिकाणी शॉर्ट सही करतात. बरोबर. आणि पॅन कार्डवरची सही तपासणी म्हणजे मी जे काय हे पाहिलं, मला तसा काही कुठला विषय वाटला नाही की अशा कुठला छळवणुकीचा प्रकार, छळवणूक आहे. परंतु आता काही ठिकाणी काय होणार आहे, प्रशासनाकडनं सुद्धा या तक्रारी कमी याव्यात त्यासाठी टाळण्याचा प्रयत्न, तो टाळण्याचा सुद्धा प्रयत्न नाकारता येत नाही की त्यामुळे त्याला काही ना काहीतरी त्याला कारण काढून त्याला पळून लावायचं, पिटाळून लावायचं त्याला. आणि नागरिकात 2-3 वेळा काय हेल्पाटे कंटाळून सोडून देतो, तो बसत नाही विषय तो. तर त्यामुळे तो एक अडचणीचा भाग त्यातला आहे की त्यांनी त्याप्रमाणे ते सगळ्या हरकती त्यांनी घेणं तिथं. नाही हे फार कठीण आहे. पिंपरी चिंचवड शहराची मतदार यादी काय, राज्याची मतदार यादी काय, राज्यातल्या महापालिका जिल्हा 2011ची लोकसंख्या गृहीत धरून ही यादी केलेली आहे. त्यावेळेस आपल्याकडे लोकसंख्याच्या प्रमाणामध्ये त्यावेळेस मतदार होते 2011च्या दरम्यान काहीतरी 11,12,000 मतदार होते. आता जवळपास आपल्याकडे 2017च्या वेळेस तर आता त्याच्यामध्ये वाढ होऊन जवळपास 17,23,000 मतदार झालेले, 5-5.5 लाख मतदारांची वाढ झालेली. पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांची मतदार यादी जवळपास 35 लाखाची आहे. 3 लाख दुबार नावं आहेत. तिथे सुद्धा 9 लाख नवीन मतदार वाढलेले. शहर जितकं वेगाने वाढते त्याप्रमाणे मतदार वाढत आहेत. म्हणजे लोकसंख्या, आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर तळवडे हा प्रभाग आहे. तळवडेमध्ये आज 75,000च्या आसपास मतदार, सर्वात मोठा प्रभाग चिखली. तो त्या प्रभागात तो 1 नंबरचा प्रभाग आणि दुसरा 23 नंबरचा थेरगावचा प्रभाग आहे, जिथे फक्त 34,000. तसं पाहिलं तर हे प्रभाग साधारण 50-55 असे 10% फरकाने इकडे तिकडे कमी जास्त असायला पाहिजेत. प्रत्यक्षामध्ये प्रभाग इतके विसंगत आहेत. एक 34,000चा प्रभाग आहे तर एक थेट 75,000चा प्रभाग आहे. म्हणजे मतदार यादी काय, वार्ड रचना काय, त्याच्यामध्ये मतदारांची यादी जी तयार केली वार्ड निहाय, त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे. ओव्हरऑल संपूर्ण कार्यकर्ते त्रस्त आहेत, संभ्रमात आहेत, मार्ग त्याच्यावर काढण्याचा प्रयत्न करतायत. ह्या परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जायचं आहे. सारंगी, ओव्हरऑल संपूर्ण प्रारूप जाहीर झाल्यानंतर तुम्ही जे आता सांगितलं त्या पद्धतीने अपेक्षा व्यक्त करूया की जास्तीत जास्त मतदार ह्याच्यातून जागे होतील, कार्यकर्ते जागे होतील. ज्यांना निवडणूक लढायची ते किमान त्याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपल्या ह्या मतदारांची नावं आहेत का, किमान स्वतःचं नाव आहे का. कारण अनेक ठिकाणी असं झालेलं आहे, विकास साने म्हणून चिखलीचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचं नाव थेट मोशीच्या मतदार यादीमध्ये, त्यांना निवडणूक लढवायची आहे. पंकज भालेकर म्हणून आहेत, त्यांना तळवडेचे आहेत, त्यांना निवडणूक लढवायची, त्यांचं नाव पलीकडच्या प्रभागामध्ये गेलेलं आहे. फार म्हणजे हे जाणीवपूर्वक होतंय की काय, असा सुद्धा संशय येतो याच्यामध्ये, की राजकीय सुडापोटी काही मंडळी करतायत की काय, असा सुद्धा संशय आहे. सारंगी, तुम्ही या चर्चेमध्ये आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.